सरासरी गुणिला एकूण संख्या म्हणजे होते बेरीज. मग या गणितात आपल्याला सर्व संख्येची काय दिली आहे, सरासरी है ना. ठीक, किती दिली ती 18.5. मग 18.5 गुणिला संख्या किती आहे 6 है ना. ठीक, मग 18.5 गुणिला 6 म्हणजे सर्व संख्येची ज्या काही 6 संख्या असेल त्या सर्व संख्येची काय भेटेल, बेरीज है ना. ठीक, मग आता आपण या दोघांचा काय करू, गुणाकार. 6 पंच 30 0, हातच्याले 3. आता 6 नाटी 48, 48 आणि 3 किती होते 51. पुन्हा 1 हातचे किती 5, 6 1 6 6 5 11 म्हणजे सर्व संख्येची बेरीज किती भेटली 111 झालं. ठीक, ज्या गणितात 6 संख्या असेल त्या 6 संख्येची बेरीज माहिती आहे ना आता तुम्हाला, झालं. मग गणितात सर्व संख्यांची बेरीज माहित आहे. मग आपण आता श्रेणीचा कोणता फॉर्म्युला वापरू, समेशन ऑफ n टर्म, सर्व संख्यांची बेरीज. बेरीज बरोबर काय फॉर्म्युला आहे, तर n/2 2a अधिक n-1 गुणिला d. मग आता आपण हा फॉर्म्युला वापरू ना. ठीक, ओके चालेल. आता पहा, मग n ची किंमत किती आहे माहित आहे 6, कारण 6 संख्या. आता 2 गुणिला पहिली संख्या माहिती आहे का, नाही है ना, संख्याच माहित नाही ना पहिली. ठीक, अधिक n-1 म्हणजे 6 - 1 आणि फरक कितीचा आहे 5चा. या वेळेस आपण फरक पॉझिटिव्ह 5 घेऊ आणि मागच्या गणितात आपण -10 घेतले होते है ना. ठीक, कारण ते कमी होत होती, इथं वाढत आहे. ठीक आहे, आणि या सर्व संख्यांची बेरीज होते 111. मग 2 1 2 2 3 6 हे 3 गुणाकारातले भागाकारात जाईल है ना. ठीक, म्हणजे 111 भागेला किती 3 है ना. ठीक, बरोबर इथं होते 2a, 6 मधून 1 गेला 5, 5 5 25. मग 3 न भाग देऊ आता, 3 3 9 किती राहिले 2, 3 7 21 बरोबर 2a अधिक 25. मग हा प्लस काय होते मायनस. 37 मधून 25 काढू 5, 7 मधून 5 गेले 2 आणि किती 12 बरोबर किती 2a. म्हणून a बरोबर किती, मग a म्हणजे काय असते पहिलं पद. मग आपल्याला पहिलं पद भेटलं 6, पण आपल्याला कोणतं पद विचारलं, सर्वात मोठी संख्या कोणती असा प्रश्न आहे. मग मोठी संख्या कोणती काढायचं आहे, मग मोठी संख्या म्हणजे 6वं पद काढायचं आहे, कारण 6 संख्या 6वं पद हे कोणतं पद होय पहिलं. मग आपल्याला 6वं पद काढायचं आहे. मग 6वं पद जर काढायचं असेल तर गॅप किती असेल 5 आणि एक गॅप कितीची 5ची, कारण दोघात फरक 5चा आहे है ना. मग 5 5 25 आणि ते 25 मिळू आपण पहिल्या पद मध्ये है ना. म्हणून शेवटचे पद 6 अधिक 25 किती 31. तर ती संख्या कोणती रे 31. समजलं. ठीक, असं करू शकतो आपण. घ्या मग आता या गणितात नीलाने काय केलं, महिन्याच्या पहिल्या दिवशी 2 रुपये, दुसऱ्या दिवशी 4 रुपये, तिसऱ्या दिवशी 6 रुपये म्हणजे चौथ्या दिवशी 8 रुपये याप्रमाणे काय केली बचत. तर इथं एक वाक्य दिलं फेब्रुवारी 2010 है ना. फेब्रुवारी 2010 याच्यासाठी उल्लेख केला कारण फेब्रुवारी हा महिना केव्हा केव्हा असते 28 दिवसाचा, केव्हा केव्हा असते 29चा. म्हणून त्यांनी इथं साल दिलं. तर आता हे नॉन लीप आहे, साधं वर्ष आहे, त्याच्यामुळे हा फेब्रुवारी 2010 28 दिवसाचा आहे. मग ती पहिल्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी असं करत करत 28व्या दिवशी इथं काहीतरी पैसे रुपये इन्व्हेस्ट करा पडत आहे. म्हणजे आपण शेवटचं पद इझिली शोधू शकतो. पहा, पहिल्या दिवशी 2 रुपये, दुसऱ्या दिवशी 4, 2 2 4, तिसऱ्या दिवशी 6, 2 6, चौथ्या दिवशी 8, 2 8. तर 28व्या दिवशी 28 गुणिला 2 56 पडत आहे. ठीक, म्हणजे शेवटच्या 28व्या दिवशी 28 गुणिला 2 किती 56. म्हणजे किती रुपये इन्व्हेस्ट करून ती 56 रुपये. मग तिची सर्व महिन्याची बचत 56 रुपये होईल का, नाही. 28व्या दिवशी तिने 56 रुपये नेऊन टाकले बँकेत, म्हणजे 27व्या दिवशी 54 रुपये, त्याच्या आधी 52 रुपये
असं करत करत सर्वांची बेरीज करायचं आहे. मग आता सर्व पदांची बेरीज करू शकतो आपण, आपल्याला माहित आहे. मग सर्व पदांची बेरीज बरोबर है ना, बेरीज बरोबर काय करतो, n/2 ए अधिक n असं घेऊ ना. पहिलंही पद माहित आहे, शेवटचंही पद माहित आहे. इथं कशाला उगाच दोन्ही वगैरे तो फॉर्म्युला घेऊ, पडत आहे. n/2 ए अधिक n, का, कारण इथं पटकन पहिलंही पद माहित आहे, शेवटचंही पद माहित आहे, है ना. ठीक, चालेल. मग n म्हणजे किती, अरे 28, 28/2. आता ए म्हणजे काय होते, 2 अधिक 56, पडत आहे. ठीक, मग इथं होते 14 है ना, गुणेला 56 आणि 2 58. मग आता फक्त 14 गुणेला किती करणार, 58. मग 58 गुणेला 14, 8 चूक 32, 3 5 चूक 20, 8 1 8 किती होत आहे, 8 आणि 3 11 1 31, पुन्हा 1 3 5 1 5 आणि 3 8. तर तिनं किती रुपये इन्व्हेस्ट केले, पूर्ण 812 रुपये बचत केली. ठीक आहे, म्हणून सर्व पदांची बेरीज होईल 812. घ्या. आता हे जे गणित आहे, हे गणित श्रेणीनं पण सॉल्व्ह होते किंवा आपल्या नैसर्गिक संख्यांच्या बेरीजनं पण सॉल्व्ह होते. दोन्ही लॉजिक लागते. हा, पहा, पहिला आपण श्रेणीनं पाहू, मग ते लॉजिक पाहू. हा, पहा, द्या लक्ष. तुम्हाला प्रश्न असा केला, 1 पासून 140 पर्यंतच्या जेवढ्या संख्या असन त्या सर्व संख्येला, म्हणजे ज्या संख्येला 4 न भाग जाते त्या सर्व संख्यांची बेरीज काढायचा आहे. मग 1 ते 140 मध्ये 4 न भाग जाणारी सगळ्यात पहिली संख्या कोणती असेल, 4 है ना. ते सगळ्यात पहिली संख्या 4, त्याच्यानंतर 8, त्यानंतर 12 असं. मग या सर्व संख्येची बेरीज घ्यायची बरोबर. 4 8 12 त्याच्यानंतर 16 असं करत करत शेवटची संख्या कोण असेल, 140. 1 पासून 140 पर्यंत 4 ने भाग जाणाऱ्या संख्या, पण ह्या किती आहे आपल्याला सध्या अजून माहित नाही. मग आपण काय करू, पहिली संख्या 4 1 4, दुसरी संख्या 4 2 8, ही तिसरी, ही चौथी, असं करत करत 4 गुणेला 4 1 4, 4 2 8, 4 3 12, किती राहिले 2 20, 4 5 20, किती 35. म्हणजे ह्या संख्या किती होय, 35. 1 पासून 35, पहा 1 2 3 4 असे किती पद आहे, मग 35 पद आहे. मग या सर्व 35 पदांची काय करू शकता, बेरीज. मग सर्व पदांची बेरीज, कारण आपल्याला बेरीज करायचं आहे, बरोबर काय घेतो आपण, n/2 म्हणजे 35/2. मग आता पहिले पद 4, पहिले पद आता काय घेतो, प्लस शेवटचे पद 140. हे 35 का शोधले, कारण पद किती आहे माहित पाहिजे ना. ठीक, मग पहिले पद अधिक शेवटचे पद, बस झालं. आता 35/2 गुणेला 144, किती 72. आणि आता करायचं आपल्याला 35 गुणेला 72, म्हणजेच 72 गुणेला 35. 5 2 10, 7 5 35, 3 2 6, 6 6 12, किती 42, 4 7 21 आणि 4 किती 25, 2520. मग आपल्या सर्व पदांची बेरीज किती झाली, 2520. असं आपण श्रेणीनं करू शकतो. पडलं. ठीक, आता जर हेच गणित आपल्याला नैसर्गिक संख्येच्या लॉजिकनं करायचं असेल ते बेस्ट आहे. ठीक आहे, चालेल. म्हणून सांगत आहोत तुम्ही नैसर्गिक संख्येच्याच लॉजिकनं करा. सर्व पदांची बेरीज पहा. आपल्याला करायचं आहे 4 8 12 16 140 ची बेरीज. आपण शोधलं पहिलं पद 4 1 4, शेवटचं पद 4 35 140. मग मला बेरीज करायचं आहे 4 अधिक 8 अधिक 12 अधिक असं करत करत 140. यालाच मी काय म्हणतो, 4 1 4, 4 2 8, 4 3 12 असं करत करत 4 35 140. ओके, इथपर्यंत.
या सर्वांमधून कॉमन निघते कोण? 4. मग आतमध्ये राहिला 1 अधिक 2 अधिक 3 असं करत करत 35. आणि आपण 4 गुणेला 1 ते 35 पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज 1 ते n पर्यंतच्या नैसर्गिक संख्येची बेरीज असं करू शकतो ना. मग आपण इथं काय म्हटलं? n प्लस 1 म्हणजे 35 गुणेला 36 भागेला किती? 2. पटत आहे? ठीक. म्हणजे आता ह्या 2 यालाही भागता येते किंवा 1 बे है ना, किती? 18. आणि आता करायचं आपल्याला 4 गुणेला 35 गुणेला 18 है ना, 4 गुणेला 35 गुणेला 18 या सर्वांचा काय करू आपण? गुणाकार. पटत आहे? सर्वांचा गुणाकार करा, नक्कीच तो काय येईल आपला? 2520. पटलं? ह्याही लॉजिकनं तुम्ही करू शकता. समजलं? ते चला घ्या मग. आता या गणितात 7वी आणि 9वी संख्या माहित आहे आणि इथं स्पष्ट वाक्य दिलं अंकगणितीय श्रेणी है ना. ठीक. मग अंकगणितीय श्रेणी म्हणजे प्रत्येकाला क्लिअर आहे की या संख्येत फरक कसा आहे? सारखा. प्रत्येक क्रमाने येणाऱ्या 2 संख्येत फरक सारखा. ठीक आहे. ओके. मग आपल्याला 7वी संख्या माहित आहे. पहा, आपल्याला 7वी संख्या माहित आहे आणि 9वी संख्या माहित आहे. 9वी. मग 7वी संख्या 9वी संख्या या दोघांच्या दरम्यान 8वी संख्या पण असेल ना, म्हणजे 8वी पण संख्या असेल. ओके. ठीक. मग 7वी संख्या किती आहे? 55. 9वी संख्या किती आहे? 71. मग आता पहिले 55 आणि 71 मधला आपण काय घेऊ? फरक. मग 55 आणि 71 मध्ये काढू फरक. 71 मधून 55 काढले, 11तून 5 गेले 6, 1 दिला, किती आले? 16. मग डायरेक्ट या 2 संख्येत फरक आहे 16चा आणि हे अंकगणितीय श्रेणी म्हणजे नक्कीच इथं एक संख्या आहे अजून 8वी, म्हणजे या आणि या संख्येत फरक असेल 8चा आणि या संख्येत फरक असेल 8चा, म्हणजे सरळ सरळ 2 संख्येत फरक आहे 16चा. समजलं? म्हणजे या उद्देशाने आपण 8वी संख्या पण शोधू शकतो. पण आपल्या 8व्या संख्येचं आपल्याला काहीच करायचं नाही. समजलं का? कारण आपल्याला फक्त पाहिजे होता प्रत्येक क्रमाने येणाऱ्या 2 संख्येत फरक कितीचा? तर कितीचा? मग 8चा. मग या बेसवर तुम्ही 7वी संख्या माहित आहे तर तुम्ही पहिली संख्या शोधू शकता. कारण तुम्हाला सर्व 12 पदांची काय शोधणं आहे? बेरीज. आणि सर्व पदांची बेरीज जर करायची असेल तर आपल्याला पहिलं पदच माहित पाहिजे. लक्षात येत आहे? मग आपण पहिले शोधू पहिलं पद. मग जर मला पहिलं पद शोधायचं असेल म्हणजे गणितात ए ची किंमत काढायची असेल पहिलं पद, तर आपल्याला माहित आहे 7वं पद. 7वं पद किती आहे? 55. प्रत्येक, लक्ष द्या, प्रत्येक 2 पदांमध्ये फरक कितीचा आहे? 8चा. मग मला 7वं पद माहित आहे, पहिलं पद शोधायचं आहे, गॅप किती असेल? 6. 7वं पद माहित आहे, पहिलं शोधायचं आहे, 7वं पद आहे, पहिलं पद. लक्ष द्या, म्हणजे पहिली संख्या शोधायची आहे आणि 7वी संख्या माहित आहे, तर ह्या गॅप किती असेल? 6. एक गॅप कितीची? 8ची. मग साइन 8 48. या 55 मधून किती मायनस करू? 48. मायनस का? कारण मागं जायचं आहे. येतं लक्षात? म्हणजे 55 मधून जर 48 काढले तर आपल्याला पहिलं पद भेटेल. येतं लक्षात? चेक. मग आता 15तून 8 गेले किती रे? 1 दिला, म्हणजे आपल्याला पहिलं पद भेटलं 7 झालं. पहिलं पद तुम्ही याही फॉर्म्युल्याने शोधू शकता. बरं पहा, है ना, पहा पहिले पद म्हणजे आपल्याला माहित आहे 7वे पद बरोबर ए अधिक n मायनस ए गुणेला डी झालं. किती वेळेस फॉर्म्युले वापरत राहाल असो. मग 7वं पद माहित आहे तुम्हाला किती? 55. आपल्याला शोधायचं आहे पहिलं पद. n किती आहे? 7. 7वं पद मायनस 1, फरक कितीचा? 8चा. 55 बरोबर 1 अधिक 6 साइन 8 48. आपण तेच केलं. 55 मायनस 48 किती आले? 7. म्हणून पहिलं पद भेटलं 7.
झालं. आता तुम्हाला पहिलं पदही माहित आहे 7, फरकही माहित आहे 8. मग सर्व 12 पदांची बेरीज. मग सर्व पदांची बेरीज बरोबर सर्व 12 पदांची बेरीज बरोबर मग आपल्याकडे फॉर्म्युला आहे ना, n/2 2a अधिक n-1 गुणेला b झालं. ठीक. मग आता n म्हणजे किती 12. का 12? कारण 12 पद आहे है ना. ते 12 आपण 2 गुणेला पहिलं पद 7 अधिक n-1 12 - 1 फरक कितीचा 8चा. कारण प्रत्येक 2 पदांमध्ये 8चा फरक. एवढं नाही, तुम्ही प्रत्येक फॉर्म्युला इथं डायरेक्ट 7 2 14 11 गुणेला 88 तुम्ही स्टेप कमी करू शकता. ठीक आहे. मग आता इथं झाले 6, इथं झाले 7 2 14 अधिक 11 8 88 बस 6 गुणेला 8 4 12 2 हातचा 1 8 2 10 किती 102 साइन 2 12 6 1 6 सर्व पदांची बेरीज 12ही पदांची बेरीज किती 612. समजलं. ठीक. घ्या मग. गणितात 11वे पद माहित आहे, गणितात 21व पद माहित आहे. गणितात स्पष्ट म्हटलंय अंकगणितीय श्रेणी म्हणजे फरक सारखा. ठीक. 2 पदांमध्ये फरक सारखा. तुम्हाला 11वं पद माहित आहे, 21वं पद माहित आहे आणि आपल्याला शोधायचं आहे 34वं पद, n-वं पद, 34वे पद. झालं. ते म्हणजे आपलं शेवटी टार्गेट एकच आहे. n-वे पद बरोबर n-वे पद बरोबर काय फॉर्म्युला असते a अधिक n-1 गुणेला d. मग n-वे पद म्हणजेच 34वे पद. 34वे हे आपलं टार्गेट आहे, हे शोधणे आहे. मग इथं ना आपल्याला a म्हणजे पहिलं पद माहित आहे, n माहित आहे आपल्याला किती आहे n 34 n माहित आहे ना, आपल्याला d माहित आहे फरक. मग सगळ्यात पहिले आपण ह्या 11व्या आणि 21व्या पदावरून काय शोधू शकतो फरक. मग पहिले शोधू फरक आणि फरकाच्या आधारे शोधू मग आपण पहिली संख्या. पडलं. आणि मग पहिली संख्या माहित असेल, फरकही माहित असेल, nही माहित असेल, मग शोधता येईल 34वं पद. आणि हे सगळं झालं पाहिजे सेकंदात. त्याच्यासाठी लागन कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस. हा एका दिवसाचा खेळ नाही है ना. ते मग आता हे असंच ठेवू म्हणजे इथंच नंतर कंटिन्यू करू है ना. ठीक. मग आता आपल्याला माहित आहे 21वं पद आणि 11वं पद. मग 21 मधून 11 गेले, गॅप किती भेटन 10. लक्षात येत आहे, गॅप भेटन 10 है ना. ठीक. मग 21वं पद किती आहे आपलं 29 आणि 11वं पद किती आहे 16. 29 आणि 16 मधले घेऊ फरक. ठीक आहे. 9 मधून 6 गेले 3 आणि 2 मधून 1 गेला 1 13 म्हणजे है ना. मग या 21व्या पदात आणि 11व्या पदात कितीचा फरक आहे 13चा. आपल्याला पाहिजे 2 पदामधला फरक म्हणून 13ला कितीनं भागू 10. तर प्रत्येक क्रमाने येणाऱ्या 2 संख्येत कितीचा फरक असेल 1.3चा. झालं इथपर्यंत क्लिअर. म्हणजे फरक सापडला 2 पदांमध्ये 1.3चा. इथपर्यंत क्लिअर आहे. आता शोधू आपण पहिलं पद है ना. ते मग पहिलं पद कसं शोधू तर सेम आपण हा फॉर्म्युला वापरू शकता. ठीक. किंवा तुम्हाला माहित आहे 11वं पद आपल्याला शोधणं आहे पहिलं पद. गॅप किती असेल 10, एक गॅप कितीची 1.3ची है ना. ठीक. मग तुम्ही काय करा त्या 11व्या पदामधून 13 मायनस करा, पहिलं पद भेटन 3. पहा काय केलं आपण है ना. काही काही गोष्टी तुम्ही डायरेक्ट शॉर्टकट करू शकता, पण तरी आपण फॉर्म्युला वापरू. पहा आपल्याला शोधायचं आहे पहिले पद बरोबर n-वे पद, पहिले पद बरोबर है ना. ठीक. मग ए माहित आहे का नाही है ना. ठीक. मग ए किंवा आपल्याला माहित आहे 11वे पद, आपल्याला माहित आहे 11वे पद बरोबर. मग आता ए माहित आहे का नाही, ए अधिक n माहित आहे का हो 11 मायनस 1 फरक कितीचा आहे 1.3चा. मग 11वं पद माहित आहे का हो किती आहे 16, गणितात दिलाय 16 बरोबर. ए अधिक किती 10 गुणेला 1.3
1.3 गुणिले 10 केलं तर 13 होते, ते 13 इकडे जाऊन मायनस 16 मायनस 13 बरोबर आहे किती रे 3. मग पहिलं पद भेटलं गणितात किती 3. मग ते पहिलंही पद माहित आहे, गणितात फरकही माहित आहे 1.3 चा. मग हेच आपण इकडं 34वं पद शोधू शकतो है ना. ठीक, मग पहिलं पद किती सापडलं 3 अधिक n किती आहे 34 मायनस 1 फरक कितीचा 1.3 चा. मग 3 अधिक 33 गुणिला 1.3, 3 अधिक 13 39, पुन्हा 13 39 किती 42, म्हणजे किती 42.9 पडलं. आणि 42 आणि 3 45.9. मग 34वं पद किती तर 45.9 असं शोधणे आहे. घ्या.